हा घे ते थोडं घरकुलाचं माजवून घेऊन 2-4 जण येणार आहे गाडी सा तर कसं त्याला सांगा साहेब म्हणा मीटिंगमध्ये बरोबर साहेब, काही वांधा नाही ना, सांगून देतो ना, आले की बस ऑटोच्या ऑटोनच वापस पाठवतो मी, टेन्शन घेऊ नका तुम्ही. हां पाहिजा एक त्यातल्या सटकेला आहे बरं, थोडं लक्ष ठेव जा. असं मला त्या गावातल्या सरपंचा फोन आलता असं साहेब म्हणे हां पाहिजा व्यवस्थेचे. हो काही टेन्शन घेऊ नका साहेब तुम्ही, मी त्याच्यापेक्षा सटकेला त्याला येऊ नाही देत अंदर. टेन्शन ना घे तुम्ही, या तुम्ही. हो हो चला. अरे बा घंटा हे आहे का ऑफिस? आम्ही बादलो पाहिलोही नाही रे बा कसं आहे तर. आज तो पहिल्यांदा आलो मी. तू हो ना हिंड फिर नाही तुमच्या जीवार, फक्त कसं हाग्यातून खायला गेली तुम्ही सारी जिंदगी. हा कामाला जाण खा. बरं पाहिलं पाहिजे माणसानं कुठे काय होते काय नाही तर अकला नाहीत ना तुम्हाला. पुरा गेला असता तर पहिले घरकुले भेटले असते तुम्हाला, पण नाही ना तुम्ही रद्दीन झाल्या गावाची. अरे भाऊ बोलू नका आम्हाला, आमचं कुठे रिकाम पण आहे बाबा, परपंचात असं सारे गुतीलो आम्ही. 100 रुपये रोजात घरच कसा चाला तिकडे आमचं आम्हाला माहित आहे. आता हे मोठं फेदोड लावलं तुमचं आमच्या मागं. चला चला ऑफिस मध्ये जाऊ अंदर. का हो ते घरकुला साहेबाचं ऑफिस कुठे आहे? काय काम होतं? साहेबाला भेटणं होतं थोडंसं, घरकुलाचं आहे आमचं ते अटकेलं आहे थोडंसं, तर ते विचारत होतं साहेबाले. वाटते ते हे जात नाही बरोबर काढून असं अरे भेटणं होतं, पण तुम्ही लेट झाले ना बापा. 12 आणि 1 वाजता. आता साहेब मिटिंगला गेले बा. 4 वाजता येतील साहेब मीटिंग मधून. 4 वाजता. का रे बाबा घंटे आता कसं करतो रे बाबा, साहेब तर मिटिंगला जायला म्हणता. मला शाळा असते ना ते, तुम्ही टेन्शन नाही घेऊ ना, मी पाहतो काय तर. तुम्ही म्हणता मिटिंगला गेले साहेब, अरे मला आताच दिसले नोटिसा. तर बा मी काय खोटं बोलणार हा? तुम्ही कामा केळी बाग कापले काही राजा माणसं हवा तुम्ही. खरंच साहेब मिटिंगला गेले ना. घंटा काल पुढे गेला काय शिंद्याचं काही ना काही दिल्याशिवाय काही मिळणार भाऊ. 50-100 दिले बरोबर मिळेल. ते ह्याच्या प्राईस असेच असतात. त्याला 50-100 दिला आलोच. काय म्हणणार साहेब 100 देत तुम्हाला व्यवस्थेशीर सांगा मला काय तर कधी येतात साहेब काय नाही. तुमचं सारखं होते चहा पाण्याचं करतो सारखं. नाही मी पैसे नसतो घेत. ते तो धंदा खोटा. ते मला साहेबाच माहित नाही बाबा काय तर. ती मिटिंगला जायला कधी येतील काही सांगता येत नाही. ते मी नाही सांगू शकत. हो असं करता काय? जाऊ दे 150 देतो तुम्हाला, 50 वाढून देतो तर कसं द्या मग लोक सांगा साहेब कधी येतील काय येतील तर. बरं मला अठी काही देऊ नका. चाच्या टपरीवर द्यायचा साहेब. कसं 1-1.5 तासात येतील मीटिंगमधून, तर कसं मग तुम्ही या भेटून घ्या 1-1.5 तासाने. पण त्या चाच्या टपरीला 150 ठेवजा बरं. मी हाती नाही घेत. बरं काय म्हणता नाही चाच्या टपरीवाल्या देतो, पण कसं 100% आपलं काम झालं पाहिजे बरं. भेटणार साहेबाले हो. हे लक्षात ठेवा तुम्ही. आता तुम्ही ना मा काम केल्यावर मी तुमचं करणार नाही का? टेन्शन ना घेऊन बस. एका घंट्यात 1-1.5 घंट्यात या तुम्ही फिरून फारून. साहेब येतात ऑफिसले. बरं येतो आम्ही 1 घंट्यात. देतो त्याच्या चाच्या टपरीवर पैसे मग. हो या चला आपण. चाल बा. बरं बा चहाची तलब कोणा लागली? तू घुसून राहिला चहाच्या टपरीत, तर आम्ही चहा फ्या नाही पेत भावा. चाल मुगड्यान रस्त्यांना. थांबा ना हो तुम्ही, तुम्हाला माहित नाही तर साहेबाजी 150 रुपये देणार तरी चहाच्या टपरीवर. थांबा तुम्ही. लाईन ना करून लाईन लागते साहेबाला भेटणार ना आपल्याला. ती पैसे वसुलीच आहे त्या मायले कुठे जा बा. भ्रष्टाचार आहेच. सांगा आता साहेबाला भेटायचे 150-200 द्या लागून राहिले. कसं रे बा गंठ्या, काही आपल्याला घरकुल भेटत नाही कडे द्या अशा सोडून. थांबा ना तुम्ही. जाऊ दे बापा कशी 150 वसूल झाले. साहेब ऑफिस मध्येच आहे, पण आता येते 1 घंट्यानं फिरून. मग करू त्याच्या दादागिरी, दुसऱ्याला देऊ पाठवत काही की नाही. अशीच वसुली करावं लागते ना. काही वसूल होत नाही. चहा पाण्या खर्च निघला बस झाला दिवसा ढवळ्या. एखाद्या क्वार्टर मोटरची लाईन लागली संध्याकाळी झालं. चाल बाबा चाल होय. मी काय म्हणतो घंट्या, जाऊ दे. नाही भेटलं घरकुल. जाऊ दे. या लोकांच्या काही नांदू नको लागू. हे याची सारी मिली भगत आहे भाऊ. खाऊन पिऊन गरम बसला ते. आपलं काय ऐकणार नाहीत ना. तू साहेब काही आपली गोट घेत नाही काही. कसं काय जाऊ दे? त्या साहेबांनी 1 घंट्यानं बोलवलं ना आपल्याला. साहेब मीटिंग मध्ये थांबा 1 घंट्यानं जाऊ ना तडसा. मग काय म्हणते काय नाही पाहू आपण. हार मानण्यानं चालत नाही काही. बा अशा तर लय मिटिंगा पाहिल्यावर बा आम्ही ना 10 वर्ष झाली मी हिसकी घेऊन राहिलो रे घरकुलासाठी. ते काही नाही बाबा, मिली भोगत असते त्याची. एकामेकाची जबेल असतात रे बा. ते आपल्या गरीबाचा काही न्याय नाही येत ते. जाऊ दे, काही नांदी नको लागू द्यायच्या. अरे तुम्ही घाई ना करू. घरी जायचे. घरी जाऊन काय आहे तुम्हाला?
घरी गेले का करोडपती बनणार आहे तुम्ही. तुम्हाला टीसा राहिले तर घरकुल भेटणार आहे. तर साहेबाची मीटिंग होऊ द्या ना, मग काय म्हणते पाहतो ना त्याचं काय म्हणणं आहे तर. आलेच बा माझं नंतर बा. हे साहेब लोक लय बेकार असतात रे गड्या. गरीबाचा न्याय नाही नेत. जाऊ दे चाल बा घरी अर्धी चोकण खाऊन राहिलं सुखानं खाऊ बा. हे काय ऑफिसची हिसके घेतं फालतू. हे बेकार असतात साहेब लोक. गोडे बा आपण असे भेटो की नाही म्हणून आपल्या उरावर चढतात. म्हणून आपला कोण्या गोष्टीत नंबर नसते. आपल्याला घरकुल नाही भेटत, गावात कोणती स्कीम नाही भेटत, काऊन नाही भेटत. आपण यायला भेटतो ना. याच्या उरावर गेलो पाहिजे माणसानं. काय करतात का, खातात का, वागतात का ते. त्याईनं जशी हुब जिंकली राजा आपली, तुम्हाला माहित नाही. जाऊ दे पाहिजे सारं वाया गेलं ना बुडे बा. हे तुम्हाला सांगतो याच्या नांदीच लागा लागते. याच्या ऑफिसचा पिच्चाच नाही सोडा लागत. चाल दे बा घरकुल. काऊन नाही आलं, काही नाही आलं, विचार ना आपलं कामात जबाब त्याले. अरे बा हे काहीच उत्तर देत नाहीत ना बा. याईनं खाऊन पिऊन तंग तयार असतात, पैसा घेऊन बसेल असतात. हे या आपल्या गावातल्या लोकांनी पैसे दिलात साहेबाले. मग साहेब आपल्यासोबत काय बोलणार आहे. आता इथं मीटिंग मध्ये काही नशील, पण कसं नाव करून राहिला मीटिंगचं. त्याला आपल्याला भेटणंच नाही ना. गावातून फोनही गेला असेल की हे गावातले 3 कारुणारो येऊन राहिले तुम्हाला भेटायला, सांभाळून राहायचा. साहेब सतर्क झाला. काय उत्तर देत नाहीत. अरे त्याच्या बापाला उत्तर द्यायला घेईन. थांबा तुम्ही, आपण अजून पाठपुरा राहिला करायचा. आता फक्त आपण विचारून राहिलो, मग कागद व्यवहार पत्र व्यवहार केला की मग तर द्यायला लागेल की नाही. माहितीचा अधिकार टाकतो त्या उरावर. साहेबाच्या काऊन नाही दिलं. ताजरीशी खाली माणूस आहे नाही घरकुल काऊन नाही. सोपी समजल्या तुम्ही. मी जसे हेंबाळा, पण हेंबाळा नाही आहो मी. बाबा कुठेच तंट रे बाबा त्या साहेबाच्या भोवती. नाही भेटलं बा घरकुल. जाऊ दे बा, काही पत्र व्यवहार करू नको, काही माहितीचा अधिकार टाकू नको, फालतू पैसे खर्च करू नको. तू खलास आम्ही खलास. खरंच गंठन पहिलेच तर कसं रोजदाऱ्या नाही आहेत. हे भाड्या थोड्यात लंबे होऊ. रोजदारी पडते बाबा, काही खरं नाही ना. पहिले तिकडे पोटपा की इकडे घरकुल पा. सांगतो आता कामाला गेलं तर लेकरं बाकरं खाती नाही तर मग काय आहे. काय आहे मग सांग ना. तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे, कामाला गेलं तर आपल्याला खायला भेटेल. पण मग तुम्ही जर कामाला जात राहायचा तर तुमचं घर कधी होईल, घरकुल कधी भेटेल तुम्हाला शासनाला. याचा पाठपुरा करायला लागते आपल्याला. पाठपुरा केल्याशिवाय जमत नाही आता. ना बाबा या जाय म्हणजे खर्च जास्त येते ना. तू ऐकत जाय ना. कसं याठी आलं म्हणजे भाडं तोडं गेले, चहा पाणी नाश्ता कोणी भेटलं तर पाणी चहा 5-10 पडते ना. खर्च होते ना. एवढा पैसा आणशीन कुठून. आपण त्या धन्नाशेठ सारखे करोडपती लोक आहेत आपल्या गावातले, त्याची बरोबरी नाही करू शकत आपण. बडे बा, मी तुम्हाला भाडं मागून राहिलो का. मी भाड्याने येऊन राहिलो, तुम्ही तुमच्या भाड्याने. तुम्हाला भाडं नाही राजे 75च्या वर आहे. तुम्ही मागं राहण फक्त माझ्या टेन्शन काल घेऊन राहिले तुम्ही. फुकट आहे तुम्हाला. एसटीत बसली चालली आपण. पाठपुरा पुराच करू, टेन्शन घेऊ नका. आणि किती करोडपती असू द्या ना समोरची पार्टी, थंडीगार करतो खात जाईन. कर बा तुझ्या मतानं कर रे भोतू. आता काय आमच्या म्हटलं काय ऐकत नाहीस तू. जाऊ दे बाबा. चला तुम्ही साहेबाला भेटू. झाला 1 घंटा आता आपल्या इकडे येऊ. 1 घंटा बस झाला टाइमपास. चला भेटू त्या साहेबाले, काय म्हणते तर बस. चाल बा. हे काही खरं नसते. साहेब लोकांना खायला पियला असते. हे काही गरीबाचा न्याय नेत नाहीत काही. रगड व्हायला ते लाख रुपये पगार भेटते तरी गावातून पैसे खातातच हे लोक. म्हणून तर त्याला घरकुल भेटली की 10 एकरावाल्याला आपल्या गावामध्ये पैसे खाल्ले म्हणून आपल्याला कन्या भेटून राहिले. आता आपण किती कुदलं तर काहीच फायदा नाही. जाऊ दे बा. आता हा घंटा म्हणून राहिला घरकुल देतो तर चाल बाबा याच्या मागं जाऊ दे. आता सारं माहीत आहे आपल्याला. आता माहीत असून बी आपण काय करू शकत नाही. हा पोरका गोड घेत नाही गंठ्या. जाऊ दे चाल. त्या आबाला काही माझं नाणं आलं रे गावामध्ये घरकुलासाठी. घरकुल पाहिजे. आता तर घरकुल भेटते बाबा तुम्हाला. आता काही भेटणं आज लोक तर भेटलं नाही. आता कुठे भेटणार आहे माझं नाणं बी. मा आबा बी काही करत राहायचे. नाही भेटेन ना रे. आता कसं दुसऱ्या पोटावर पाहिजे. आमचे घरकुल कॅन्सल. तुम्हाला घरकुल भेटेन. तुम्हाला घरकुल पाहिजे, आम्हाला नाही पाहिजे. बरं गड्या तू काय बोलून काय राहिला. म्हणजे तुमच्या पोटावर पाहिजे ना आम्ही घरकुल मागून राहिलो का. काय म्हणणं काय ते. अरे बा तो खरंच बोलून राहिला ना रे बा. आमचे घरकुल नाव येला सारं व्हायला. आता आमचा हप्ता पडेल घरकुलाचा. आणि ते आबांत गंठ्या ते 2-4 जण माझं आणून राहिले गावामध्ये. मग आमचं सुद्धा दिसत नाही की नाही. दिसते का सुद्धा बा. याचे खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे आहेत. आपल्याला घरकुल आलं तर याचं पोट दुखून राहिलं म्हणून हे माझून आणून राहिले. यायला असं वाटते साऱ्या स्कीमा आपल्या घरात भेटल्या पाहिजेत असं आहे यायचं. काय गड आपल्या दोस्तांना हा विषय आणू नका. मी बोललो तर कसं पैताभोई थोडी होईल ना तुम्हाला. कसं तो विषय बंद करून टाका. काही उकरून काढू नका. ते
करून काढू नका म्हणते आबा कोणी रिकामे धंदे करून राहिला, आम्हाला घरकुल भेटून राहिला, ते आबाचं कोण पोट दुखून राहिलं, हे घरकुल देऊ नका म्हणते. असं तसं साहेबांनी जाते भेटेल त्या आबाचं, त्या घंट्याला घेऊ. तर हा असंच बोलणार आणि याचा आवाज झाकणार नाही का आता? गडे हो, तुम्ही काय बोलून राहिले? आम्ही घरी दारिद्र्य खाली तरी आम्हाला घरकुल भेटून नाही राहिलं, आणि साल्यावर तुमच्या दादा एक जमिनी आहेत रे. 2-2 मजली घर आहेत तुमचे. अरे आम्ही ज्या घरात राहतो तसे तो कोठ्यातले का तुमच्या ढोरायचे, आणि सांगून राहिला वरून काय तर आम्हाला घरकुल भेटत ते आबा कॅन्सल करून राहिला, नसं करून राहिला, माझं आणून राहिला, घालून राहिले, मग आबा नावानं कन्या काढून राहिले. लादा तर तुम्हाला वाटायला पाहिजे, स्वतः तुम्ही म्हणायला पाहिजे की बा आम्हाला काही घरकुल पाहिजे नाही, आमच्या दादा एक जमिनीत राहिले, घर बी आहे, सलाबच्या घरात राहतो आम्ही, त्या गरीबाईला घातले द्या झोपडीत जो राहतो शिंक्याले घरकुल. आणि वरून तुम्ही लोक मलाच बोलून राहिले चाटे हो. काय म्हणायला पाहिजे म्हणजे आम्हाला शासनाने दिलं, तुम्हाला नाही देऊन राहिलं शासन, तर मग आम्ही काय करू? आमचा दोष आहे काय त्याच्यामध्ये? तुम्ही आमच्या नावानं आम्हाला घरकुल भेटून राहिले, आमचा विरोध कोण करून राहिले? आमच्याला 4-4 मजली मकान असतील, पण त्या मकानाशी तुमचा काय संबंध आहे का? शासनानं आम्हाला दिलं, आम्हाला भेटून राहिलं, मग तुमचं आमच्या मनात काही कुद्याचं काम आहे का? तुम्हाला भेटत नाही तर तुम्ही हे करा ना. हो ना, मग तेच लाज वाटायला पाहिजे तुम्हाला की आपल्याजवळ 4-4 मजली मकानात आपण घ्यावं कसं घरकुल 1,30,000 लाज वाटायला पाहिजे, गरीबाला द्यायला पाहिजे तुम्ही ना. तरी वरून म्हणता की असा तसा बिनलाजे हो. कोणी काही करते तर नाही, मग ते आमच्या विरोधात हे करून राहिले, ते करून राहिले, का ऐकूनच राहिलो. तुम्हाला तरी म्हणलं की कसं मरेल मुर्दे उकरून काढू नका, तो विषय काढू नका, कोणा काढला की नाही विषय. तुमच्या एवढे बेशरम करून गावामध्ये काय सांगून राहिले तुम्ही रे लुच्चे हो. वरून म्हणता की असा तसा घरकुल पाहिजे, घरकुल 10 एकर जमीन असल्या काय कमी आहे? कोण्या गोष्टी कमी आहे तुमच्यात या? हो भाऊ, बेशरम गिशरम करू नको, आम्हाला शासनाने दिले घरकुल. शासनाने दिले असं सांगत पैसा खर्च केला, लाचलुचपट भ्रष्टाचार केला, पैसे दिले आम्ही साहेबाला, घरकुल घेतले आमच्या नार करून, असं नाही सांगत नाही. काय तर आम्हाला वरून दिले शासनाने, काय बोलसाई शासनाने सांगणं उघड्या तोंडानं की सरपंचाला पैसे खाऊ घातले 10-20,000 रुपये आम्हाला घरकुल दिले सरपंचानं. तो विषय बंद करून टाक रे माझा, विषय बंद करून टाकतो. आता खरं बोललं की विषय बंद करून टाक. खरं बोललं कोणाला मिरच्या जमतात ना. मग आबा खरा बोलून राहिला, गंठा खरा बोलून राहिला, त्याच्या नान कोणा कांदा तुम्ही पोट मोळा, लुच्चे धंदे तुम्ही करता म्हणता दुसऱ्याले. काही बोलायला पुरत नाही बाबाने, बाबा बोलायला पुरत नाही. हो बरं, तो विषय बंद करून टाक, जाऊ दे, काही घेणं देणं नाही बा आम्हाला, जाऊ दे. खरं बोललं घेणं देणं नाही, मग असे विषय उकरून काढायचे नाही. आपला दोस्ताना गोड गोड बोलायचं, असं हे मागचं पुढचं उकरून काढायचं नाही, घेणं देणं कोण काय करते ते या पोरीनं बरोबर करत राहते. आम्हाला घरकुल नाही तर आम्ही बोला नाही तर काय तर आबा बरोबर करून राहिला, तो गंठे बरोबर करून राहिला. गावातल्या बऱ्याच लोकांना घरकुल नाही आहेत. चाले बाबानेचा चाल बचा कोकडे चालले रे फोन, लावले ढुंगणाला पाय चालले फोन. अरे खरं ऐकेल कोणाची मनस्थितीच नाही ना रे. चल आता आपण भेटे, थांबून फायदा नाही, सरपंचाला भेटू. ओ साहेब अरे बाबा, साहेब तर काय अजून आलेच नाहीत बा. काय माहित बा संध्याकाळला नियोजन आहे का साहेबाचं, काय माहित. दिली रे 150 टिपारी तुले, गेले बुडले 150. काही खरं नाही, पैसे देऊन बी काही काम नाही होत आपला आता घंट्या. बा मग काय म्हणा तुम्ही, साहेब येऊन राहिले ना आता काय म्हणून राहिले, येत नाही. माहीत ठोक नसते तर पैसे काल घेतले तुम्ही आमच्याकडून. बापा काहीच काही नको बोलू रे बाबा. कुठे पैसे घेतले मी कोणाला दिले तू ना? कुठे कोणा काय काही बोलून राहिला का दिसा? उकड्या वातारचा का बाबा? पैसे नाही घेतले म्या. गड्या काय खोटा बोलून आला रे बा. तुला मंगाचा चायच्या टपरीवर ठेवायला लावले पैसे. आम्ही 50 जमा केले बा, चायच्या टपरीवर 150 ठेवले ना रे बापा. तुले बदलले काय? खाऊन पिऊन घेतले का बेमान होतं? काही नका बोलू. कोणते पैसे घेतले कोणता काय हो, काही बोलून राहिले का राजा? आरोप लावता का मावर तुम्ही? रुपया खाल्ला नाही आपण कोणाचा. बाबा मी काही बोलत नाही, ते साहेबात सांगा. साहेबाला भेट ना बा. काय राजा माणसं आम्हाला तर देऊन राहिलं गरीब बाईले. आली सर साहेबजी, मला वाटली येतील 2-3 घंट्यानं. पण आता काय आली बा उरा डबो. साहेब आज तर काही साहेब येतील नाही. उद्या होईन तुमचं काम. उद्या येता तुम्ही 11 वाजता.
11ला येते ना साहेब ऑफिसले. कसं आहे गंठ्या, उद्या न परवा हे पैसे देऊन बी फायदा नाही ना. हे लुच्चे आहेत होईल पुरे लोक, हरामखोरात हे पुरे. पैसे द्यायला पुरत नाहीत काही. हे आपल्या गरीबाचे कामं नाही करत का हे लोक. हे मोठे जे धन्ना शेट म्हणजे मोठमोठ्या लोकांचे सोबती आहेत हे लोक. आपल्या हे होतात का बा पुरी वसुली करणार. मी टेन्शन घेऊ नका तुम्ही. बरं बरं, आता राहिलाच किती रात काढणार. मला वाटीच काढतो आम्ही रात, वाटीच बसतो. घरी झपणं काय वाटी झपणं. आम्हाला कसं आहे घरी बी काही नाही ना. अटीच राहू आपण दोघं तिघ जण. हो बापा असं करू नको. अटीसा हे ऑफिस आहे. ऑफिसच्या जो असा धिंगाणा चालते का काहीचा काय. अटीसा नाही. बाहेर व्हा तिकडे बस स्टँड तिकडे जागा पहा, तिकडे झपा अगस्त. काय करायचं तिकडे तमाशा घाला. अटी ऑफिसले नाही. सदलोक साहेबाला भेटत नाही. सदलोक काही जात नाही अटून भाऊ. आता अटीसाठी हे आंदोलन नाही आपला. आता डायरेक्ट अमरण उपोषण. अटीच बसतो डायरेक्ट. साहेब सदलोक भेटत नाही. सदलोक हो गड्या, हे काही सोपी नाही ना. फालतू अटीसा काही नांदी लागू नको ना. फालतू पोलीसची गाडी बोलू आम्ही. फालतू घोर होईल ना. एक तर साहेब अटीसा नाही. साहेब आल्यावर भेटतो ना. काय तर उद्या येतात ना साहेब. पाय घंट्या किती खोटा बोळा आहे तो. पाय हा साहेब आहे आपल्या गावात आलता घरकुलाची हे करेल. हा आलता पास करेल. हाच आहे तो साहेब घरकुलाचा. ही बा किती लुच्ची शेही आहे. काय अटीच खोटं बोलता हे लोक हरामखोर. हे लुच्चे आपलं कामच नाही होती 3 घंट्या. हे शब्द खोटं बोलणार साहेब असतात रे बा. हे आपल्या गरीबाचा न्याय नाही नीती. हा ते दिसून तर आलं. का रे चष्म्या आल्या लंब्या. एवढा खोटा बोलते का रे लुच्च्या तू. अरे साहेब ऑफिसमध्ये जा आणि आम्हाला म्हणते मीटिंगला गेला आणि तिकडे गेला. 2 मिनिटं भेटलो असतं तर काय. हे काय झालं असतं ते. काय झालं की काय यांचं. काय नाही साहेब, हे तुम्हाला भेटून राहिले. ते घरकुलाचं काही मॅटर आहे म्हणतात बा. हे दिवसभरापासून चालू यायचं किरकिरी मागं यांना त्यानं. किती लोकांना भेटू द्या बा. आता कसं तुमच्या मिटिंग चालू असतात. झूम मिटिंग, ढुमुक मिटिंग, टमुक मिटिंग. त्यामुळे तुम्हाला भेटू देणं बरोबर नाही. म्हणून मी सांगितलं साहेब मीटिंगमध्ये हे मावर उलटून राहिले. आता आले पॉलिस मारून राहिला मस्कावाली. साहेब असे धंदे ना करत जाऊन गरीबाला भेटत जा ना. आमच्या भरोशावर त्या खुर्चीवर बसेलाय तुम्ही. जनतेच्या भरोशावर जनता तुमच्या जवळ नाही तर कोणता पगार देणार तुम्हाला सरकार. जनते कामं करत जा. बस झाल्या मीटिंग. तुम्ही मला सांगशाल का काय करायचं काय नाही. तर तुम्ही बॉस आहे का माझे बॉस आहे का तुम्ही. नाही साहेब तुम्हाला कोण सांगणार बा. आम्ही गरीब माणसं. आमचं ते घरकुलाचं पाच एवढं. आम्ही तिघे लोक दारिद्र्याशी खाली. आम्हाला घरकुलं भेटली नाही बा. तोच विषय आमचा. आमच्या गावातल्या 10 एकरावाल्याला घरकुलं भेटले. 2-2 मजली मकान आहे. वाडग्यात घरकुलं बाजून राहिले ते. आम्हाला राजा राहायला घर नाही आणि त्या लोकांचे गोठे होऊन राहिले राजा. सिमेंटची सलाबची. आमचं काय. बरं पाय तुम्ही काय आता तुम्ही जा. मला अजून मिटिंगला जाणार आहे. काम आहे थोडंसं. ते निपटल्यावर उद्या या तुम्ही. उद्या पाहू मग काय तर. उद्या या भेटा ऑफिसले. मग सांगतो तुम्हाला उद्या काय तर. किती मीटिंग आहे तो तुमच्या. आमच्या गरीबाचं ऐकायला तुम्हाला हे आठवड्याला आम्हाला कागद दाखवा. चला काय तर आमचं कोण रिजेक्ट झालं. कोण आम्हाला घरकुल भेटलं नाही काय झालं. ते चाला लवकर ऑफिसले झाला. अरे तुम्हाला काही समजते की नाही. काही डोकसा आहे की नाही. साहेबाची मोठ्या ऑफिसली मीटिंग आहे. साहेबाला जा लागते. कंठ्या जाऊ दे रे बाबा. जाऊ दे बाबा. याच्या नांदी नको लागू. थांबा ना तुम्ही. याच्या नांदी जागाच लागते. आमचं एकच म्हणणं आहे. आम्हाला ते घरकुला दिली दाखवा बा. आम्हाला का रिजेक्ट केलं हे दाखवा. मग तुम्ही मिटिंगला नाही कुठे जाण. तुम्ही वना जाण तिकडे. आम्हाला काही घेणं नाही ना. फक्त ते आम्हाला रिजेक्ट कोण केलं. दारिद्र्याच्या खाली असताना आम्हाला घरकुल भेटलं नाही. मग ते आम्हाला रिजेक्ट कसं केलं तुम्ही ना हे सांगा आम्हाला. फक्त काही नियम वगैरे असतात की नाही ऑफिसचे. गुडगोंड्या सूट. कोणाला कागद नाही दाखवता येत. त्यासाठी तुम्हाला जर कागद पाहायचं असेल तरी सर अर्ज करायचा. त्यानुसार तुम्हाला कागद दाखवल्या आधी. ते बाबा गंठ्यात आपल्याला नियम शिकून राहिला रे भाऊ. चालणार बा चालणं. पहिले फाटून राहिली मी हातभरे. साहेब लोक बेकार असतात बरं. पोलीसवाले बोलवते ना आपल्या टाकून देते अंदर. बरं साहेब तुम्हाला अर्जच पाहिजे ना. अर्जच करून देतो ना. बस पाठपुरावाच करतो. तुम्ही पुरा टेन्शन घेऊ नका तुम्ही. बरं उद्या येऊ ना. उद्या येतो. अर्ज वगैरे द्या मग काय तुमचं. बरं अर्ज देतो तुम्हाला साहेब. चला मग मित्र वरून भाग आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा. हा जर व्हिडिओ आपला चालला व्ह्यूज जर जास्त आले तरच आपण पुढचा भाग यातील बनवू. नाही तर आपण काही बनवणार नाही. नेक्स्ट विषय आपण दुसरा घेऊ.